ही गोष्ट एका छोट्याशा शहरातली आहे. या शहरात वर्मा कुटुंब राहत होतं. राधा वर्मा, यशवंत वर्मा आणि त्यांचा मुलगा श्रवण, फक्त 3च लोक होते. ऐका ना, मी विचार करत आहे, आता आपण श्रवणचं लग्न लावून दिलं पाहिजे. तसंही आता मला एकटीला घरातलं सगळं काम नाही करता येत. माझ्या मनात सुद्धा हाच विचार चालू होता. आता आपल्याला श्रवणसाठी मुलगी शोधायला सुरुवात केली पाहिजे. माझ्या नजरेत एक चांगली मुलगी आहे. मग वाट कसली बघायची? चल मुलगी बघून घेऊया. फक्त तुमच्या हो म्हणण्याचीच वाट बघत होते. आपल्याला एकदा श्रवणलाही विचारलं पाहिजे ना? अरे श्रवण. हो बाबा. तुझी आई आणि मला असं वाटतं की तू आता लग्न केलं पाहिजे. तसंही आईला घरच्या कामांमध्ये मदतीची गरज आहे. जसं तुम्ही म्हणाल बाबा. ही तर खूप चांगली गोष्ट आहे श्रवण. मी एक मुलगी शोधून ठेवली आहे. या रविवारीच आपण मुलगी बघायला जाऊया. ठीक आहे आई. वर्मा कुटुंब खुश होतं की लवकरच त्यांच्या घरी सून येणार आहे. रविवारी संध्याकाळी ते लोक सृष्टीला बघायला तिच्या घरी गेले. सृष्टी फारच सुंदर आणि सुशील होती. आमच्या सृष्टीने BA पास केलं आहे आणि त्याचबरोबर तिला घरातली सगळी कामं येतात. ती एकटीच सगळं घर सांभाळते. ही तर खूप चांगली गोष्ट आहे. श्रवण, तुला काय वाटतं? जसं तुम्हाला योग्य वाटेल आई. मला तर मुलगी पसंत आहे. आता तुम्ही बोला. मला पण पसंत आहे. जर तुम्हाला आमचा मुलगा आवडत असेल तर हे लग्न नक्की करूया का आपण? नक्की. आम्हाला तुमचा मुलगा श्रवण खूप आवडला आहे. इतका आज्ञाधारक जावई आम्हाला अजून कुठे मिळेल? सृष्टी लाजून किचन मध्ये निघून गेली. जर सगळ्यांना हे नातं मान्य आहे तर मग ठरलं, पुढच्याच आठवड्यात साखरपुडा करून टाकूया आणि मग मुहूर्त बघून लग्न करून टाकूया. हे घ्या, तोंड गोड करा. श्रवण आणि सृष्टीचं लग्न ठरलं होतं. दोन्ही कुटुंब खूप खुश होती. एका आठवड्यानंतर दोघांचा साखरपुडा झाला आणि मग काही महिन्यातच श्रवण आणि सृष्टीचं लग्न सुद्धा झालं. सुखाने संसार कर सुनबाई. नेहमी खुश राहा. सगळे वर्मा कुटुंबीय खुश होते. आता वर्मा कुटुंबात सून आली होती. सृष्टी सकाळी लवकर उठून घरातली साफसफाई करायची आणि मग आंघोळ करून किचन मध्ये जायची. वर्मा कुटुंब उठायच्या आधी घरातली सगळी कामं झालेली असायची. अरे वा सुनबाई, तू तर सकाळी सकाळीच घरातली सगळी कामं उरकून टाकलीस. ते आई, मी सकाळी सकाळीच लवकर उठते. विचार केला सगळं उरकून टाकेन. खूप चांगलं केलंस बाळा. आपली सून खूप चांगली आहे. घरातली सगळी कामं जवळपास झालेली आहेत. ही तर माझ्याहूनही चांगलं घर सांभाळेल. खूपच गुणी आहे. मी आपल्या मुलासाठी योग्य जीवनसाथी शोधली आहे. हो हो, मला कळलं की आपली सून खूपच गुणी आहे. आता मी फिरायला जाऊन येतो. ठीक आहे, जा. आता वर्मा कुटुंबामध्ये सून आली होती जी घरातली सगळी कामं छान करायची. त्यामुळे राधा वर्माकडे करायला काहीच काम नसायचं. ती टीव्ही बघत बसत असे. टीव्ही बघता बघता सकाळची दुपार झाली. आता जेवायला वाढते. जेवायची वेळ झाली आहे. राधा वर्मा किचनकडे जातच होती इतक्यात सृष्टी जेवण घेऊन बाहेरच आली. आता मी जेवण वाढायलाच जात होते. तुम्हाला त्रास करून घ्यायची काय गरज आहे आई? आता मी आहे ना, फक्त एक हाक मारा. सासू सुना एकत्र जेवल्या आणि हा रोजचाच नियम होऊन गेला होता. सृष्टी आपल्या सासूला काहीही काम करू द्यायची नाही. ती सगळी कामं एकटीच करायची. काही महिन्यांनंतर राधा वर्माला याची सवय झाली होती. सुनबाई, काय आई? एक ग्लास पाणी दे प्यायला. आता आणते. हळूहळू राधा वर्मा फक्त टीव्ही समोरच बसून असायची. ती काही काम नाही करायची किंवा चालायची सुद्धा नाही. ती आळशी झाली होती. अचानक राधा वर्माची तब्येत खूप बिघडली. माझं संपूर्ण शरीर दुखत आहे. काही कळत नाहीये काय करू. वातावरणामुळे असेल आणि त्यात आता तुझं वय पण झालेलं आहे. म्हणजे तुम्हाला काय म्हणायचं आहे? मी म्हातारी झाले आहे?
तू कितीही म्हणालीस तरी सत्य हे सत्यच असतं. मला म्हणताय तर तुम्ही सुद्धा म्हातारे झालायत. मी कधी नाही म्हणालो, मी तर म्हाताराच आहे. राधा वर्माने आपल्या दुखण्यावर इतकं लक्ष दिलं नाही. तिने शरीराचं दुखणं गंभीरपणे घेतलं नाही. काही दिवसांनी तिचं दुखणं वाढतच गेलं. हळूहळू तिचं सगळं शरीर सुजायला लागलं. आता तिला हवं असून पण ती जास्त चालू शकत नव्हती. तिचं शरीर पण फुगत होतं. मग एके दिवशी श्रवणने डॉक्टरला घरी बोलावलं. माझं संपूर्ण शरीर दुखत आहे. ना मी चालू शकते, नाही मी काही काम करू शकत. हे सगळं कधीपासून चालू आहे? आताच काही महिन्यांपासून. याच्या अगोदरची लाईफस्टाईल तुमची कशी होती? मला म्हणायचंय, तुमची दिनचर्या कशी होती? संध्याकाळपर्यंत घरची कामं करायचे, पण तेव्हा माझं अंग दुखत वगैरे नव्हतं. मग मुलाचं लग्न झालं आणि सगळं काम माझी सून करू लागली. मग तुम्ही दिवसभर काय करता? काय करणार, टीव्ही बघते. तुम्हाला औषधांची गरज नाहीये. म्हणजे काय डॉक्टर? तुमच्या आईला काहीही झालेलं नाहीये. त्या त्यांच्या शरीराला गरजेपेक्षा जास्त आराम देत आहेत. आयुष्यभर त्या काम करत राहिल्या तेव्हा सगळं ठीक होतं. पण आता त्यांच्याकडे करायला काही नाहीये, तर आळसामुळे हा त्रास होत आहे. हाच माझा सल्ला देईन की काहीतरी काम आणि चालणं सुरू केलं पाहिजे. ठीक आहे डॉक्टर? डॉक्टरच्या जाण्यानंतर राधा वर्मा विचार करायला लागली. आता हे असंही होऊ शकतं, काहीही न करता कोणी आजारी कसं काय पडू शकतं. पण असंही असेल की. दुसऱ्या दिवशी राधा वर्मा घरातली थोडीशी कामं करायला लागली आणि आपल्या नवऱ्याबरोबर फिरायला सुद्धा जाऊ लागली. हळूहळू त्यांचं शरीराचं दुखणं कमी होऊ लागलं आणि काही महिन्यातच ती बरी झाली. राधा वर्माला आपली चूक लक्षात आली. त्यानंतर ती कधीही आळशी नाही झाली. या गोष्टीने आपल्याला हे शिकवलं की शरीर चांगलं ठेवायचं असेल तर त्याला नेहमी कष्ट दिले पाहिजेत. आळस आणि आराम शरीरासाठी चांगले नाहीत तर घातक असतात. अक्षरपुरी गावामध्ये मंगरू आपल्या आई माया बरोबर राहायचा. ह्या गावामध्ये हाडांना घेऊन त्रास प्रत्येक माणसाला होता. जसं ही एक पुश्तैनी देण झाली आहे. आज मंगरू आपल्या 60 वर्षाच्या आईला व्हीलचेअरवर बसून बढईच्या दुकानामध्ये घेऊन जात होता. काय चाललंय मंगरू? आज आई सोबत इथं येणं कसं काय केलं? ते भैया, तुम्ही जे व्हीलचेअर आम्हाला दिली आहे ना, ती काही चांगली नाहीये. महिनाभर पण नाही झालं हिला बनवून आणि लगेचच खराब झाली. पूर्ण गाव तर हेच वापरतं. तू विकत घेतली होतीस 2 वर्षापूर्वी, तर ती खराब तर होणारच ना. बाळा बढई, तुझे बाबा जे व्हीलचेअर बनवायचे त्या एवढ्या मजबूत राहायच्या की 2 पुश्ते वापरून टाकायच्या आरामात. ते काय आहे ना, ते बाबा बनवत होते काकी. हे बघ भैया, नसल घ्यायचं तर सांगा, नाहीतर जेव्हा पैसे असतील तेव्हा या. चल मंगरू, आणखीन परेशान करणं बरं नाही. दोघे जण तिथून सरपंचच्या घराकडे निघून जातात. ये मंगरू. नमस्कार आई, सांगा मी तुमची काय मदत करू शकतो? आता बढईच्या दुकानापासून आलो आहे, काहीच मदत नाही भेटली. जर होऊ शकेल तर एखादा जुना व्हीलचेअर असेल तर मला देऊन द्या. तुम्ही काळजी नका करू. ह्या वर्षी ज्या व्हीलचेअर वाटणार ना त्यापैकी एक तुम्हाला देईल. सरपंच, एक गोष्ट विचारू? विचार काय झालं? जोपर्यंत ह्या आजाराला कायमचं ठीक नाही करू शकत तोपर्यंत पुढे नाही जाऊ शकणार आपण. मंगरू, तू बोलत तर बरोबर आहेस, पण आम्ही याच्यासाठी काही नाही करू शकत. तुम्ही सगळे जवान आहात. प्रयत्न करा की तुमच्या वयात तुम्ही याच्याबद्दल काहीतरी करू शकाल. ठीक आहे सरपंच, ठीक आहे, आता मी येतो. मंगरू आपल्या घराकडे निघून जातो. बढई जो फक्त आपल्या फायद्यासाठी खराब व्हीलचेअर बनवत होता त्याने मंगरू खूप जास्त निराश होता. रात्र झाली होती आणि मायाच्या झोपतानाच मंगरू नदीच्या किनाऱ्याला टहलण्यासाठी निघून जातो. मंगरू नदीच्या किनाऱ्याला बसून दगड मारतच होता आणि स्वतःशी बोलत होता. माहित नाही काय अडचण आहे या गावामध्ये. वय 50 झालं की लोकांचे हाडं दुखायला सुरुवात होतात आणि तो खुर्चीवाला लोकांची जरूरत आहे तर वस्तूंना असा बनवतो की लवकर खराब होतील.
आणि लोक वापस त्याच्याकडेच जातील घेण्यासाठी. तेव्हा नदीमधून एका बाईच्या ओरडण्याची आवाज यायला लागली. वाचवा, वाचवा, वाचवा. अरे कोण आहे? काय झालं? ओरडता ओरडता ती आवाज बाहेर येते आणि कळतंय की एक घायल मगरमच्छ आहे, ज्याच्या पायामध्ये मच्छवाऱ्यांचा काटा अडकलेला आहे. अरे देवा, हे काय आहे? माझी मदत कर, मला वाचव. मंगरूला खूप जास्त भीती वाटत होती, पण तरीही तो हिम्मत करून त्या मगरमच्छची पीडा दूर करण्यासाठी निघून जातो. मंगरू मगरमच्छच्या पायामधून तो काटा काढून टाकतो आणि एक कपड्याने त्या घावला बांधून टाकतो. हे पहा, आराम भेटायला थोडासा वेळ लागेल. तेव्हा तो मगरमच्छ एका सुंदर जलकन्याच्या रूपामध्ये परिवर्तित झाली आणि मंगरूला हसत हसत बोलायला लागली. मी एक जलकन्या आहे. माझ्यावर एक खूप मोठा श्राप होता. मी आपल्या रूपाच्या अहंकारामध्ये एका ऋषीला क्रूर बोललं होतं आणि त्यांचा अपमान केला होता. तेव्हापासून त्यांनी मला श्राप दिला होता की माझा भयानक मगरमच्छ सारखा चेहरा होऊन जाईल आणि कोणतरी खूप साहसी आणि नेक माणूसच होईल जो ह्या रूपाला बघून पण माझी मदत करेल. तेव्हा मी श्रापमुक्त होऊन जाईल. साहस, धीरज, शील सगळं काही आहे तुझ्यामध्ये. ह्या सगळ्या गुणापासून खुश होऊन मी तुला एक इच्छा मागण्याचा अवसर देते. हे पहा, माझ्यासाठी काही नाही पाहिजे देवी. जर तुम्हाला वाटत असेल या गावात जो रोग आहे हड्डांचा, त्यावर काही झालं तर चांगलं होईल. स्वार्थरहित पण आहेस. ठीक आहे, तथास्तु. तुझ्या घराच्या जवळ एक विहीर येईल. त्या विहिरीमध्ये फक्त दुधाने बनलेल्या वस्तूच तुम्ही आपल्या इच्छेने काढू शकता. पण त्यानं गावाची मदत कशी होईल देवी? दूध पहिल्यापासूनच हाडांसाठी फायदेमंद आहे, पण हे दिव्य दूध आहे. ह्याला पिया, नाहीतर ह्याच्या आजूबाजूला पण राहिला तर ते सगळे त्रास मुळापासून खतम करून टाकेल. पण लक्षात ठेव मंगरू, हे तुझे गुण बघून मी तुला दिलं आहे. ह्याचा वापर फक्त तुझ्या इच्छेनेच होऊ शकतोय. आता मी विदा घेते. कल्याण हो. मंगरू खूप आनंदाने आपल्या घराकडे पोचतो आणि तिथे बघतो की तिथे एक विहीर आहे आणि त्यामध्ये पांढरं दूध आहे. विजय असो देवीचा. दुसऱ्या दिवशी मंगरू पंचायत बोलवतो आणि सगळेजण मंगरूच्या घराच्या बाहेर उभे राहतात. तिथे गावाची लोकांच्या बरोबर सरपंच, बढई आणि सोमनाथ मिस्त्री पण उभे होते. तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. मी सगळ्यांना इथं एक महत्वाच्या कामाबद्दल बोलवलं आहे. ऐकायला तर खूप महत्वाचं वाटत आहे. शेवटी काय गोष्ट आहे? ज्या प्रकारे सांगत होता तेवढंच महत्वाची गोष्ट असावी तर चांगलं होईल. माझा महत्वाचा वेळ जे इथं देत आहे. हो भावा, एकदम महत्वाची गोष्ट आहे. ही जी विहीर पाहत आहात ना, एका जलपरीनं गावाची परिस्थिती बघून हे दुधाची विहीर दिली आहे. माझ्या इच्छेप्रमाणे मी या विहिरीतून जे पण दुधाचे पदार्थ बाहेर काढेल त्याच्या आजूबाजूला राहून पूर्ण गावाचे हाडं ठीक होतील आणि ही पूर्वजांची बिमारी गायब होऊन जाईल. मजाक करतोयस का? ही महत्वाची गोष्ट होतं, याच्यामुळे बोलवलं होतंस तू आम्हाला. मला माहित होतं वरदान आणि श्रापाच्या गोष्टी ऐकायला तुम्हाला अवघड वाटेल. तुम्ही स्वतः त्या दुधाच्या विहिरीपाशी जाऊन दूध थोडं पिऊन बघा. मंगरूचं बोलणं ऐकून सगळे गाववाल्यांनी विहिरीमध्ये झाकून बघितलं आणि बघितलं की खरोखरच त्या विहिरीमध्ये दूध होतं. सगळेजण चकित राहिले. मग मंगरूने बाल्टीमधून दूध काढलं आणि सगळ्यांना दूध पाजलं. माझं वय पण आता 50च्या पुढे जाणार होतं, जिथं माझं हाडं दुखतील. पण या दुधाला पिऊन थोडंसं बरं वाटलं मला. हो प्रधानजी, तुम्ही एकदम बरोबर बोलत आहात. जर आपण मंगरूची गोष्ट ऐकली तर आपल्याला या पूर्वजांच्या बिमारीपासून मुक्तता मिळेल. हो सोमनाथ, मी यासाठी तुम्हाला बोलवलं आहे. मला असं वाटत आहे की आपण सगळ्यांनी मिळून प्रत्येक घरामध्ये ह्या दुधापासून पनीर बनवावं. माझ्या इच्छेनं हे पनीर सारखं बाहेर येईल आणि नंतर चांगलं पनीर बनेल. ठीक आहे मंगरू. सगळेजण खूप आनंदात होते आणि दुसऱ्या दिवशी सगळेजण मिळून
आपल्या घरामध्ये पनीर बनवायला लागले. जसं गावामध्ये आनंदाची एक मोठी लहरच आली आहे. जसं गावाच्या लोकांमध्ये एकताचा जन्म झालेला आहे. प्रत्येक जण हे बघायचे इच्छुक होते की जन्मापासून चलत येणारी ह्या बिमारीचा अंत कसा होणार आहे आणि ते केवढा सुगम होणार आहे. मिस्त्री आणि सरपंच मंगरूच्या घरी बसलेले होते. माया आता एका काठीच्या सहाऱ्याने चालत होती, पण आता ती चालत होती. फक्त 2 महिन्यामध्ये एवढी सुधारणा झालीये की विचारू नका. हो सरपंच, जर सगळं व्यवस्थित झालं तर फक्त 2 वर्षामध्ये हा आजार एकदम बरोबर होईल आणि पुढच्या पिढीला कधी प्रॉब्लेमच नाही येणार या आजाराचा. एक गोष्ट लक्षात ठेवा की तो कारीगर त्यानं खूप परेशान केलं आहे. तो बोलत आहे की मी गावाची मदत नको करू. लहानपणीच्या दोस्तीबद्दल शपथ देणं आणि त्याच्याकडून काम नाही झालं तर नातं संपवायची धमकी देत होता. ही तर काळजीची गोष्ट आहे. शेवटी तो असं का करत आहे सरपंचजी? तू भोळा आहेस बेटा मंगरू, यामुळे तुला समजत नाहीये. जर सगळ्यांचा आजार बरा होत असेल तर त्याचा धंदा बंद पडेल ना. मंगरू काही विचार करायला लागला, पण त्याने काही उत्तर नाही दिलं. काही बोलत का नाहीयेस मंगरू? जर काही गोष्ट आहे तर आम्हाला सांगून मन हलकं कर. नाही, आपल्याला काय करायची गरजच नाही. पण ते का? जर खरंच तो कारीगर काय करायचा प्रयत्न केला तर तुम्हाला लगेचच समजेल. मी कारीगरावर अजून पण विश्वास ठेवणार आहे. तरी पण काही झालं तर त्याचा असर गावावर नाही होणार. ठीक आहे, जसं तू बोलशील मंगरू. सगळेजण आपल्या घरी गेले आणि मंगरू गावामध्ये दूध वाटण्यासाठी निघून गेला. बघताच बघता संध्याकाळ झाली. बढई विहिरीजवळ एक बाल्टीमध्ये काहीतरी घेऊन स्वतःकडून काहीतरी बोलत होता. आला मोठा माझा धंदा चौपट करणारा. लोकांचा नेता बनायचा खूप आवड आहे ना. हे सगळं केमिकल टाकून सगळं दूध खराब करून टाकतो, नंतर बघू. बढई पूर्ण बाल्टी विहिरीमध्ये टाकायला लागला. तेव्हा अचानक त्या विहिरीवर तीच सुंदर जलकन्या प्रकट झाली. ह्या दुनियामध्ये कर्मांचा मोठा खेळ आहे. तुम्ही मनापासून करा या नाही करा, जाणून करा या अनजाण्यामध्ये, पण कर्म केल्याशिवाय जीवन नाही चालत. कोण आहेस तू आणि काय बोलायचं आहे तुला? माझ्या बोलण्याचा हा तात्पर्य आहे की जर कर्म करायचेच आहेत तर चांगले करा, नाहीतरी वाईट कर्मांचा प्रतिफल खूपच कडू असतो. अच्छा, मोठ्या मोठ्या गोष्टी नको करू. कोण देईल मला सजा? तुझ्या भ्रष्ट बुद्धी आणि कर्मांचा एकच उपाय आहे. मी तुला हा श्राप देते की तुझी हाडं लवचिक होऊन जातील आणि तू स्वतःचा भार पण नाही उचलू शकणार. तेव्हा तुला समजेल की ज्या लोकांना हे त्रास आहे त्यांना हे कसं वाटतंय. आणि हा श्राप तेव्हाच तुटेल जेव्हा एक माणूस जो अजिबात भ्रष्ट नसेल आणि नेक असेल तो तुझी मदत करेल. तो तुझ्या कर्तृत्वांना जाणून पण तुला माफ करेल. तेव्हा बढई अचानक एका लवचिक वस्तूसारखा खालती पडला आणि जलकन्या तिथून गायब झाली. वाचवा मला, वाचवा, कोणी वाचवा, वाचवा. मंगरू तेव्हा तिथे सोमनाथ बरोबर पोचला आणि बघतो की बढई एका लवचिक वस्तूसारखा जमिनीवर खालती पडलेला आहे. अरे कारीगर साहेब, हे काय झालं तुम्हाला? भैया वाचवा, मला माफ करा, या श्रापापासून मुक्त करा. पण तो असं काय केलं आहेस? बढई रडत रडत सगळं काही त्याला सांगतो. सोमनाथ खूप रागात त्याला बोलतो. पण तुझं काम माफ करण्यासारखं थोडं पण नाहीये. माफ करा, माफ करा, माफ करा. तुला हे समजावं लागेल, तू भ्रष्ट असल्यामुळे तुला हा श्राप भेटला आहे. लोकांच्या दुःखाचा फायदा तर तू घेतलाच आहेस, पण ते जेव्हा आजारापासून दूर होत होते नंतर तू परत त्या आजारापाशी त्यांना पाठवायचा प्रयत्न केलास. मला माहित आहे, मला समजतंय. जेव्हा स्वतःवर आली तेव्हा समजतंय माझे वडील लोकांची एवढी मदत का करायचे. ठीक आहे, कोणत्याही शर्तीशिवाय मी तुला माफ करतो आणि आशा करतो तुझ्यातला चांगला माणूस जिवंत होऊ दे. तेव्हा बढई व्यवस्थित झाला आणि हात जोडून मंगरूला प्रणाम करू लागला.
ह्या घटनेच्या काही वर्षानंतरच गावाची ही पुश्तैनी बिमारी एकदम ठीक झाली.